नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमा म्हटलं का सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस असतो. तर अशा वेळेस महाराजांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. पण प्रत्येक सेवेकऱ्यांना सेवा करणं घडत नाही, कारण प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात. त्यासाठी जर गुरुचरित्राचं पारायण जर तुमच्यानं शक्य नसेल, तर तुम्ही या वेळेस स्वामी चरित्राचं सारामृताचं पारायण जरी केलं तरी चालतं. कारण तुम्हाला जर बाहेरगावी जायचं असेल तर गुरुचरित्र पारायणाला बसता येत नाही. त्यासाठी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करू शकता किंवा तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता. संकल्पयुक्तमध्ये या स्वामीचरित्र सारामृताला कुठलेच नियम नाही, कुठल्याच अटी नाही, काही नाही. फक्त तुम्हाला परान्न वर्ज्य करायचे, बाकी काहीच नियम, काहीच अटी नाहीत. आणि ते पण शक्य नसेल तर तुम्ही आपल्या दिवसामधले 15 मिनिट फक्त महाराजांसमोर नामस्मरण जरी केलं तरी पण ते झाकून महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या स्वरामध्ये जर तुम्ही नामस्मरण केलं तरी पण तुमची खूप उच्च कोटीची सेवा होऊन जाईल. तुम्ही अशी पण सेवा करू शकता. कारण प्रत्येकाच्या अडचणी मी समजू शकते, कारण प्रत्येकाला शक्य नसतं गुरुचरित्र पारायण करणं. कारण कोणी बाहेर राहतं, कोणी हॉस्टेलमध्ये राहतं, कोणी जॉबसाठी बाहेरगावी गेलेलं असतं. त्यासाठी तुम्ही असं ट्रॅव्हलिंगमध्ये पण नामस्मरण सुरू करता, कुठलं काम करताना पण नामस्मरण महाराजांचं चालू ठेवू शकता. तसं काहीच नाही. म्हणजे नामस्मरणाला कुठलीच अट नाही, काहीच नाही. आपण प्रत्येक वेळेस नामस्मरण करू शकतो ना. सेवा करा महाराजांची गुरुपौर्णिमेपर्यंत तरी सेवा करा. आपल्या आयुष्यातील एखादे 15 मिनिट पण देवासाठी आपण वेळ देऊ शकत नाही का, हा विचार करून तुम्ही सेवा करा. आणि जर गुरुपद ज्यांना ज्यांना द्यायचं असेल तर त्यांनी घरी पण देऊ शकता. आपल्या आपल्या घरी पण मंदिरात केंद्रामध्येच जावं असं नाही. केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेला भरपूर गर्दी राहते आणि प्रत्येकाला जाणं शक्य नसतं. त्यासाठी आपल्या आपल्या घरी महाराजांची जर मूर्ती, फोटो असेल तर आपण मूर्ती, फोटो समोर त्यांची पूजा करून गुरुपद देऊ शकतो महाराजांना. असं काही नाही. मग नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही महाराजांचं दर्शन घेतलं तरी चालतं केंद्रामध्ये जाऊन. मग आपल्या घरात पण बसून सेवा होते तर सेवा करा. तर बस मला एवढंच सांगायचं होतं, की प्रत्येकांच्या मला म्हणजे भरपूर जणांचं कानावर आले मला, की मला अडचण असल्यामुळं मला सेवा होत नाही. मला हेच प्रॉब्लेम आहे, तेच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मला काय ह्यावेळेस पारायणाला बसता आलं नाही, असं प्रत्येकजण म्हणते. पण अहो बसता आलं नाही, पारायण करता आलं नाही तुम्हाला. तुम्हाला नामस्मरणाला तर बंदी नाही. नामस्मरण करा. बसल्या ठिकाणी करा. तुम्ही काम करते वेळेस, स्वयंपाक करताना करा किंवा वेळ भेटलाच तर मग महाराजांजवळ बसून करा. बस. सेवा करणाऱ्याला बंधन नसतं. मनात जर भाव ठेवला ना, सेवा कुठून पण होते. मला एवढंच सांगायचं होतं. त्यासाठी मला चुकलं असेल तर माफ करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की मी खरं बोलले का चुकीचं बोलले ते. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण माझ्याकडून असेच थोडे थोडे व्हिडिओ तुमच्याकडे येत जातील. कारण मी नवीन यूट्यूबर आहे आणि माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, कारण मला म्हणजे थोडंसं सेटल व्हायला वेळ लागेल आहे. त्यासाठी होत आहे असं. पण माझ्याकडून तुम्हाला महाराजांविषयी माहिती पण भरपूर सारी भेटेल, कारण मी पण छोटीशीच स्वामी सेवेकरी आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघत जावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर पण करत जावा. तर भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.